मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावते। सायन स्थानकातील रेल्वे रुळालगत पाणी साचलेलं पाहायला मिळते। सायन आणि कुर्ल्याच्या मध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेलाय। घाटकोपरच्या पुढे रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरू आहे। पावसाचा जोर वाढल्यास जास्त पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कालपासून मुंबई उपनगरामध्ये जोरदार पावसाची सुरुवात आणि मध्य रेल्वेची लोकल त्यामुळे आता विलंबाने आहे। वाहतूक 15 ते 20 मिनिटे विलंबाने। सायन स्थानकातील रेल्वे रुळालगत पाणी साचल्याची माहिती सध्या समोर येते। सायन आणि कुर्ल्याच्या मध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेले। घाटकोपरच्या पुढे रेल्वे वाहतूक ही संथ गतीने सुरू आहे। पावसाचा जोर वाढल्यास जास्त पाणी साचण्याची शक्यता। मध्य रेल्वेची वाहतूक ही आता विलंबाने आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। स्वप्नील, आपण पाहतोय कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। आज सुद्धा या ठिकाणी सकाळपासून पाऊस सुरू आहे, मात्र या ठिकाणी याचा परिणाम आता रेल्वेवर होताना पाहायला मिळतोय। नक्कीच रात्रभर पडलेला मुसळधार पावसाचा परिणाम जो आहे तो रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा पडल्याचं पाहायला मिळते। सकाळच्या सुमारास जे रेल्वे आहेत त्या सुद्धा 10 ते 15 मिनिटांमध्ये लेट अशा धावत आहेत। त्यामुळे एकूणच जो रात्रभर पाऊस पडला यामुळे सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे, तर काही रुळांलगत सुद्धा पाणी साचण्यास जे आहे तो सुरुवात झालेली आहे। सायन पूर्ण भागामध्ये देखील रुळांवरती पाणी साचलं असून दादर येथील सुद्धा 8 नंबर प्लॅटफॉर्मच्या समोर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मात्र जे पंप कार्यान्वित करण्यात आलेले आहे त्यामुळे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे। मात्र जर मुसळधार पावसाची स्थिती कायम राहिली तर एकूणच मुंबईमधील लोकल वाहतुकीवरती सुद्धा परिणाम होईल आणि त्याचप्रमाणे रेल्वे रुळांवरती सुद्धा पाणी साचण्याची शक्यता आहे। तसेच मुंबई असेल, उपनगर असेल, किंग सर्कल असेल, गांधी मार्केट आणि एकूणच मिलन ब्रिज आणि अंधेरीच्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे सुद्धा बंद करण्यात आले। त्यामुळे रेल्वे वाहतुकीप्रमाणेच रस्ते वाहतुकीवरती सुद्धा पावसाचा परिणाम पाहायला मिळतोय। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।